हॅलो गाईज, वेलकम टू बीडी एज्युकेशनल. गाईज, यूजीसी नेट आणि सेट या दोनही एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत पेपर फर्स्टसाठी संपूर्णपणे क्रॅश कोर्स. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला टोटल 100+ लेक्चर भेटणार आहे आणि टोटल 100+ लेक्चर मिळून आपण पेपर फर्स्टचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत, तोही फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर गाईज, यामध्ये आपण पाहत आहोत कम्युनिकेशन याचा पार्ट नंबर 7. याआधी कम्युनिकेशनचे पार्ट 6 मी ऑलरेडी डिस्कशन केलेले आहेत. त्याचबरोबर टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड यांचा संपूर्ण क्रॅश कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील त्यांनी सर्वांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. सर्व लेक्चर एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला तिथे भेटतील. त्याचबरोबर या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपली एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथे सर्व तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केले जातील. तर गाईज, हे पहा, हा आपला कम्युनिकेशनचा सिलेबस आहे. त्यातील बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा टॉपिक आपण आज पाहत आहोत. हा टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. इथून एक तरी क्वेश्चन तुम्हाला दरवर्षी सेट आणि नेट एक्झामला दिसतोच, म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून याचे वेटेज खूप आहे. तर गाईज, सुरू करूया आजचं लेसन. तर यामध्ये फर्स्ट आहे बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. म्हणजे बेसिकली आपल्याला बॅरियर्स या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. बॅरियर्स म्हणजे काय, तर मराठीतून त्याला अडथळा म्हणतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी एखादा अडथळा बनत असेल तर त्याला आपण बॅरियर म्हणतो. पण तोच अडथळा कम्युनिकेशनमध्ये बनत असेल तर त्याला बॅरियर्स इन कम्युनिकेशन असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आता कम्युनिकेशनमध्ये अडथळे कसे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दोन व्यक्ती बोलताय, ठीक आहे, तिसऱ्या व्यक्तीमध्येच काहीतरी बोलतोय, हा बॅरियर झाला. किंवा तुम्ही दोन जण बोलताय, मध्येच तुमच्याकडे साऊंड चालू आहे मोठ्याने, तर नॉईज हा बॅरियर्स झाला. म्हणजे बॅरियर्स असतात अनेक प्रकारचे, सर्व प्रकार आपण पाहणार आहोत. पण त्याआधी बॅरियर्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, बॅरियर म्हणजे कुठलाही अडथळा ज्या मार्फत आपल्याला कम्युनिकेशन हे इफेक्टिव्हली करता येत नाही, त्याच्या आपल्याला कम्युनिकेशन करताना थोडीशी तकलीफ होती, अडचण होती. ठीक आहे, त्याला आपण बॅरियर असं म्हणतो. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ बॅरियर. म्हणजे बॅरियर असण्याचे अनेक टाईप्स असू शकतात. ठीक आहे, वेगवेगळे ते टाईप्स आपण सर्व पाहणार आहोत. त्या टाईप्सला आपण ABCD अशा प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे. एला म्हणले आपण सिमेंटिक बॅरियर. तर बेसिकली सिमेंटिक या शब्दाचा मिनिंग तुम्हाला कम्युनिकेशनच्या फर्स्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होता. सिमेंटिक म्हणजे काय, लँग्वेजशी रिलेटेड. जिथे आपण म्हणू शकतो लँग्वेजचे प्रॉब्लेम येतात त्याला आपण सिमेंटिक असं म्हणतो. म्हणजे बेसिकली लँग्वेजशी रिलेटेड असते. हे पहा, फॉर एक्झाम्पल, ए हा व्यक्ती फक्त इंग्लिशमधून बोलू शकतो, बी या व्यक्तीला इंग्लिश कळत नाही, पण दोघांचं कम्युनिकेशन करायचं आहे तरी जाऊन लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्याला बेसिकली आपण सिमेंटिक बॅरियर म्हणतो. म्हणजे जे पण बॅरियर लँग्वेजमुळं काय होतात, डिराईव्ह होतात ना, त्यांना आपण लँग्वेजचे बॅरियर किंवा सिमेंटिक बॅरियर म्हणतो. ठीक आहे, एकदम शॉर्टमध्ये सांगितलं, इथं पण तेच दिले. पहा, द सिमेंटिक बॅरियर मीन्स टू द मिसअंडरस्टँडिंग बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर अरायझिंग ड्यू टू डिफरंट मिनिंग ऑफ वर्ड. म्हणजे त्यांनी काय सांगितले, एका शब्दाचं वेगवेगळं मिनिंग होतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे लँग्वेज शब्द म्हणजे काय, लँग्वेज. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. अँड अदर सिम्बॉल्स यूज इन द कम्युनिकेशन, त्यामुळे हा सिमेंटिक बॅरियर अराईज होतो. आता कुठल्या प्रकारचे असतात ते तुम्हाला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे डिफेक्टिव्ह मेसेज. आता डिफेक्टिव्ह मेसेज म्हणजे काय, जो मेसेज आहे तोच चुकीचा आहे. ॲक्च्युली जो लिहिलाय मेसेज किंवा जो सांगतोय मेसेज म्हणजे लँग्वेजमधून तो मेसेजच चुकीचा आहे, तर हा बॅरियर होऊ शकतो, सिमेंटिक बॅरियर. नेक्स्ट आहे जागरण. याला म्हणतात टेक्निकल वर्ड्स. म्हणजे खूप अवघड शब्द आपल्या कम्युनिकेशनमध्ये यूज केले तर हाही कम्युनिकेशनचा बॅरियर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादी कॉन्फरन्स आहे आणि त्या कॉन्फरन्समध्ये आपण काय केलं, एखादा एक एक्सपर्ट आहे XYZ त्याला बोलवलंय. ठीक आहे, कॉन्फरन्समध्ये, आणि तो एक्सपर्ट काय करतोय, खूप अवघड शब्द त्या कॉन्फरन्समध्ये वापरतोय, म्हणून ते दुसऱ्या स्टुडंटला काही कळतच नाहीये. त्याला म्हणतो आपण जागरण किंवा टेक्निकल वर्ड हे आपल्या कम्युनिकेशनमध्ये वापरायचे. म्हणजे तो एक बॅरियर आहे. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो टेक्निकल वर्डचं. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणू शकतो एखादी गोष्ट आहे, म्हणजे एखादं मशीन आहे. ठीक आहे, त्या मशीनच्या अनेक पार्टला अनेक वेगवेगळे नाव असतात. ते नावं नॉर्मल लोकांना माहीत नसतील, पण ज्यावेळेस त्या पार्टची ओळख करून दिली जाते, त्या नावाने ओळख करून दिली जाते, तर पुढच्या व्यक्तींना थोडंसं कळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. तो एक झाला सिमेंटिक बॅरियर. लक्षात ठेवा, त्यामधील जागरण हा एक बॅरियर आहे. म्हणजे सिमेंटिक म्हणजे ते लँग्वेजचे प्रॉब्लेम आहेत, समोरच्याला शब्दच कळत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॉल्टी लँग्वेज प्रॉब्लेम. म्हणजे लँग्वेजची चुकीची असू शकते, तो एक प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्याला आपण सिमेंटिक बॅरियर म्हणतात. नंतर मेटा मिनिंग, म्हणजे एका शब्दाचे अनेक मिनिंग निघतात, त्यालाही मेटा मिनिंग म्हणतात. किंवा मेटा मिनिंगचा प्रॉपर अर्थ असा होतो की समोरचा व्यक्ती बोलतोय पण त्या बोलण्याचा दुसरा व्यक्ती वेगळाच अर्थ काढतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, तो देवावर प्रवचन देतोय. ठीक आहे, प्रवचन म्हणजे आपण म्हणू शकतो कीर्तन करतोय देवाबद्दल, पण त्या कीर्तनाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऐवजी पब्लिकने काय केलं, निगेटिव्ह इम्पॅक्ट काढला. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण मेटा मिनिंग.
म्हणजे समोरच्याला सांगायचं वेगळं होतं पण त्याचा अर्थ समोरच्याने वेगळाच काढला. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण मेटा मिनिंग, म्हणजे एका वाक्याचा अर्थ चुकीचा लावणे, त्याला मेटा मिनिंग म्हणतो. हा एक लँग्वेजचाच प्रॉब्लेम आहे, त्याला रॉंग इव्हॅल्युएशन ऑफ मिनिंग असंही म्हणतात. नेक्स्ट आहे डिनोटेटिव्ह मिनिंग किंवा डिनोटेशन मिनिंग असंही म्हणतात त्याला, आणि कोनोटेटिव्ह मिनिंग असंही म्हणतात. ठीक आहे, तरी दोन्ही सिमेंटिक बॅरियरचे प्रॉब्लेम आहे. आता डिनोटेटिव्ह काय असतं, कोनोटेटिव्ह काय असतं हे मी ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, तरी सांगतो. डिनोटेटिव्ह म्हणजे एखादा शब्द आहे, एखादं वाक्य आहे, ते तुम्ही डिक्शनरीमध्ये पेस्ट करणार आणि त्यानंतर त्याचा अर्थ काय होतो ते पाहणार. पण दरवेळेस असंच होत नाही ना की एखादं वाक्य ते डिक्शनरीमध्ये पाहिलं पण त्याचा अर्थ तसाच लागल. काही वेळेस वाक्यामागं फिलिंग्स असतात, भावना असतात. ठीक आहे, तर त्या वाक्याचा अर्थ तिथं वेगळा येऊ शकतो. म्हणून हे देखील लँग्वेजचेच प्रॉब्लेम आहे. आता या दोन्ही टर्म खूप महत्त्वाचे आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. मी 4 किंवा 5 नंबरच्या लेक्चरमध्ये यांना पूर्णपणे योग्य प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे, किंवा लेक्चर नंबर 1 तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये पण या दोन्ही टर्म पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणून मी एकच सांगतोय की सिक्वेन्समध्ये सर्व लेक्चर पहा तर योग्य प्रकारे कळेल. ठीक आहे, कारण ज्या कन्सेप्ट आहेत ना ते रिपीट होणार आहेत. तर यामध्ये आपण पाहिलं की सिमेंटिक बॅरियर म्हणजे लँग्वेजचे बॅरियर, मग एवढ्या प्रकारचे लँग्वेजचे बॅरियर असू शकतात. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल बॅरियर. आता ऑर्गनायझेशन त्यामध्ये पण अनेक बॅरियर असू शकतात कम्युनिकेशनसाठी, तर तेच म्हणजे ऑर्गनायझेशनल बॅरियर. यामध्ये काय, तर ऑर्गनायझेशनल बॅरियर रेफर टू द बॅरियर इन द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अमंग द एम्प्लॉईज. ठीक आहे, दॅट माइट रिझल्ट इन द कमर्शियल फेलर ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण म्हणू शकतो जे ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये मेसेज पाठवताना अनेक बॅरियरमध्ये येतात. आता बॅरियरमुळं काय होतं, जे ऑर्गनायझेशनचं कमर्शियलपणा आहे तो कुठेतरी फेलरपणा, म्हणजे त्याला कुठेतरी अपयश येतं असं आपण म्हणले बेसिकली. ठीक आहे, तर यामध्ये काय सांगितलं आहे, ऑर्गनायझेशन बॅरियरचे टाईप सांगितलेत, हे महत्त्वाचे आहेत. फर्स्ट आहे ऑर्गनायझेशनल रूल अँड रेग्युलेशन. हा एक कम्युनिकेशनसाठी सर्वात महत्त्वाचा बॅरियर असतो ऑर्गनायझेशनमधील. हे फक्त तुम्हाला पॉईंट पाठ करायचे, टिपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे नॉईज. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये बॅरियर कम्युनिकेशनमध्ये नॉईज असतो, कारण फॉर एक्झाम्पल 2 एम्प्लॉई बोलत आहेत पण मशीनचा खूप मोठा आवाज चालू आहे, तर नॉईज तिथं बॅरियर होऊ शकतो. नंतर स्टेटस अँड एम्प्लॉई रिलेशन, हा देखील काय होतो, ऑर्गनायझेशनचा बॅरियर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मॅनेजर आहे, ठीक आहे, तो मॅनेजर एखाद्या वर्करशी बोलण्यासाठी टाळतो, कारण का वर्कर ही छोटी पोस्ट आहे, मॅनेजर ही हाय पोस्ट आहे. मग ते दोघं बोलले तर कुठंतरी आपण म्हणू शकतो असं मॅनेजरला वाटतं की आपला स्टेटस कमी होते, त्यामुळे ते दोघं बोलत नाही. ठीक आहे, नॉर्मली पब्लिक समोर, तर त्याला म्हणतो आपण स्टेटस आणि एम्प्लॉई रिलेशन, हे एक देखील बॅरियर होतं. नंतर कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये HOD असेल किंवा आपण म्हणू शकतो अनेक पोस्ट असतात वेगवेगळ्या, मॅनेजर, नंतर सुपरवायझर, नंतर क्लर्क असतो, नंतर वर्कर असतो किंवा स्टाफ असतो. ठीक आहे, अनेक पोस्ट वेगवेगळ्या असतात, म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी असते, हा एक ऑर्गनायझेशनचा बॅरियर आहे. त्यानंतर फिल्टरिंग ऑफ मेसेज, म्हणजे मेसेज हा फिल्टर होत चालतो, हा एक मोठा ऑर्गनायझेशनचा बॅरियर आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो बोर्ड ऑफ डायरेक्टरने एखादा मेसेज मॅनेजरला सांगितला. ठीक आहे, मॅनेजरला सांगताना त्यांनी सांगितलं ABC, हा एक मेसेज फॉर एक्झाम्पल, तो मॅनेजरला सांगितला. मॅनेजरनी तो मेसेज पुढे पास केला सुपरवायझरला, त्यामध्ये सांगितलं AB. सुपरवायझरने तो मेसेज पुढे पास केला कुणाला, वर्करला फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये सांगितलं A. म्हणजे फिल्टरिंग काय, तर मेसेज ऍक्च्युली वेगळा होता, ABC होता, पण मॅनेजरनी सुपरवायझरला सांगताना तो मेसेज निम्माच सांगितला, गाळला त्याला, A आणि B सांगितलं. सुपरवायझरनी पूर्ण त्याला पुन्हा गाळला, तिथं A सांगितला. म्हणजे मेसेज हा काय झाला, फिल्टर होत चालला, कमी कमी होत गेला. तर याला म्हणतो आपण फिल्टरिंग ऑफ मेसेज. म्हणजे ऍक्च्युली नाही की चेन असते पहा, एक गेम पण आहे, म्हणजे एखादी गोष्ट कानात सांगायची आणि 10 नंबरचा व्यक्ती आहे त्याच्या कानात ऍक्च्युली वेगळीच गोष्ट जाते, मग त्याला म्हणतो आपण फिल्टरिंग ऑफ मेसेज. हा एक ऑर्गनायझेशनचा बॅरियर आहे. नंतर स्नॅप रिॲक्शन. स्नॅप रिॲक्शन म्हणजे लगेच म्हणजे तंतोतंत काय केलं जातं, लगेच रिॲक्शन घेतली जाते, म्हणजे ताबडतोब रिॲक्शन घेतली जाते, त्याला आपण स्नॅप रिॲक्शन म्हणतो कम्युनिकेशनवर. तर हा एक ऑर्गनायझेशनचा बॅरियर आहे. तुम्हाला डीपमध्ये जाण्याची गरज नाही, पुन्हा सांगाल, फक्त आणि फक्त याची पॉईंट पाठ करायची. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्रॉस कल्चरल किंवा जिओग्राफिकल बॅरियर. ठीक आहे, दोन नाव आहे त्याचे, लक्षात ठेवा. क्रॉस कल्चरल म्हणतो आपण किंवा जिओग्राफिकल बॅरियर देखील म्हणतो. आता हे कुठले बॅरियर असतात तुम्हाला माहीत असेल, मी ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. ज्यावेळेस 2 डिफरंट बॅकग्राऊंडचे व्यक्ती एकत्र येतात आणि ते कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस जो बॅरियर अराईज होतो त्याला म्हणतो आपण क्रॉस कल्चरल बॅरियर. ठीक आहे, म्हणजे बेसिकली UPचे लोक आहेत त्यांना हिंदीमधून बोलता येणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचे लोक आहेत ते मराठीतून बोलणार आहेत. दोघं समोर आल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. सपोज मराठी माणसाला हिंदी येत नाही, मग दोघांचं कम्युनिकेट होऊ शकत नाही. किंवा आपण म्हणू शकतो केरळचे व्यक्ती ते इंग्लिशमधून बोलणार आहे. ठीक आहे, नंतर नंतर आपण म्हणू शकतो पुण्याचे व्यक्ती आहेत ते मराठीतून बोलणार आहे, दोघांना एकमेकांची लँग्वेज कळत नाही. क्रॉस कल्चरल बॅरियर. म्हणजे बॅरियर का होता ते, तर 2 डिफरंट बॅकग्राऊंडचे व्यक्ती असतात त्यामुळे तिथं बॅरियर हा अराईज होतो, त्याला म्हणतो आपण क्रॉस कल्चरल बॅरियर. म्हणजे कुठल्या प्रकारची दिलंय. फर्स्ट आहे स्टेरिओटाईप. स्टेरिओटाईप म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल असं लोकांनी ॲज्युम केलंय की UPचे लोक शिकलेले नाही आहेत,
असं एक मनामध्ये ॲज्युम झालंय कोणाच्या अदर स्टेटच्या, म्हणजे दिल्ली असेल किंवा आपण म्हणू शकतो महाराष्ट्र असेल, या लोकांना काय वाटतं यूपीचे लोक शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल एक स्टेरिओटाइप झालाय की यूपीचे लोक हे अडाणी आहेत. ठीक आहे, मग ऍक्च्युली ते आहेत का नाही तसं माहित नाही, पण एक स्टेरिओटाइप त्यांच्या मनात तसा आहे, त्यामुळं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललाय आणि त्यामुळे काय होतं त्यांच्याशी कम्युनिकेट करताना देखील आपण ते अडाणी आहेत याच भावनेने त्यांच्याशी कम्युनिकेट करतो, याला म्हणतो आपण स्टेरिओटाइप. म्हणजे हा कम्युनिकेशनचा एक बॅरियर आहे. नेक्स्ट आहे लँग्वेज बॅरियर. तुम्हाला आता सांगितलं हिंदी, इंग्लिश, मराठी अनेक लँग्वेज आहे, दोन लँग्वेज भिन्न आल्या तर आणि त्या ऑडियन्सला कळत नसेल तर लँग्वेजचा बॅरियर होतो. नंतर कॉम्प्लेक्टिंग व्हॅल्यू, तर हा एक बॅरियर आहे. तर बेसिकली 3 टाईपचे बॅरियर आहे, जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा क्रॉस कल्चरल बॅरियर म्हणजे काय, तर 2 डिफरंट बॅकग्राऊंडचे लोक जेव्हा एकत्र येतात आणि कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं बॅकग्राऊंड हे वेगळं असल्यामुळं त्यांना योग्य प्रकारे कम्युनिकेशन करता येत नाही, त्याला म्हणतो आपण क्रॉस कल्चर किंवा जिओग्राफिकल बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे, नेक्स्ट आहे सायकोलॉजिकल ऑर इंडिव्हिज्युअल बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. आता हा सर्वात सोपा आहे, यामध्ये डीपमध्ये जाण्याची गरज नाही. सायकोलॉजिकल किंवा इंडिव्हिज्युअल शब्द तसे पहा, म्हणजे एक तर इंडिव्हिज्युअल असू शकतात किंवा माइंडशी रिलेटेड असू शकतात हे बॅरियर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे तुम्ही व्हिडिओ लावलेला आहे, आता तुम्ही व्हिडिओ पाहताय, पण व्हिडिओ पाहताना तुमचं लक्ष व्हिडिओकडे नाही, तुमचं लक्ष कुठे टीव्हीकडे आहे, टीव्हीवर सिरियल चालू आहे किंवा एखादी पिक्चर चालू आहे त्यावर तुमचं लक्ष आहे, पण इकडे व्हिडिओ चालू आहे, म्हणजे लॅक ऑफ अटेन्शन. हा एक सायकोलॉजिकल बॅरियर, म्हणजे तुम्हाला ओढ कशाची पिक्चर पाहण्याची, इकडे व्हिडिओ पाहण्याची नाही आहे. ठीक आहे, लॅक ऑफ अटेन्शन हा एक सायकोलॉजिकल बॅरियर इन कम्युनिकेशन आहे. नंतर इमोशनल हा देखील सायकोलॉजिकल बॅरियर इन कम्युनिकेशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याची सक्सेस स्टोरी सांगताना, ठीक आहे पुढचा ऑडियन्स रडायला लागला, तर ते सांगताना समोरची व्यक्ती जे सांगतायत ते ऑडियन्स योग्य प्रकारे ऐकणार नाहीये, कारण ते इमोशनल झालेत खूप. तर हा एक काय सायकोलॉजिकल बॅरियर आहे, लक्षात ठेवा. तर 2 आहेत, एक सायकोलॉजिकल आणि त्यालाच म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल बॅरियर. त्यामध्ये 2 आहेत, एक लॅक ऑफ अटेन्शन, दुसरा आहे इमोशनल. ठीक आहे, इमोशनलचं आणखी उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल XYZ व्यक्ती आहे, ते XYZ व्यक्तीचं आपण म्हणू शकतो त्या व्यक्तीच्या घरात झाली 10 लाखाची चोरी, एक उदाहरण सांगतो. ठीक आहे, 10 लाखाची चोरी झाली, चोरी झाल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी त्याला चौकशीसाठी विचारलं, तर चौकशी करत असताना तो योग्य प्रकारे बोलू शकला नाही कारण तो खूप इमोशनल झालाय. ठीक आहे, मग तिथे सायकोलॉजिकल बॅरियर इन कम्युनिकेशन हा अराईज होतो. ठीक आहे, बेसिकली सायकोलॉजिकल मध्ये 2च आहेत, एक लॅक ऑफ अटेन्शन, दुसरा इमोशनल. नेक्स्ट आहे फिजिकल बॅरियर इन कम्युनिकेशन. हा बेसिकली सोपा साधी ट्रिक सांगतो. फिजिकल बॅरियर म्हणजे अवतीभोवती तुम्ही जिथं उभा आहेत ना त्याच्या अवतीभोवतीचे इन्व्हायरमेंट आहे ते बॅरियर क्रिएट करतात, त्याला म्हणतात फिजिकल बॅरियर इन कम्युनिकेशन. याचे उदाहरण नॉईज, म्हणजे तुम्ही इथं बोलताय फॉर एक्झाम्पल इथं साऊंड चालू आहेत, नॉईजचा बॅरियर. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बोलताय, ठीक आहे, आणि आपण म्हणू शकतो की वरती फॅन चालू आहे आणि त्या फॅनमुळे तुम्हाला बोलता येत नाही, कारण का तर फॅनची खूप जास्त हवा येते, असं काहीतरी एक टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पण तुम्हाला बॅरियर होऊ शकतं कम्युनिकेशनमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल इन्व्हायरमेंट चांगला नसेल तरी तुमच्या कम्युनिकेशनवर परिणाम होऊ शकतो. नंतर क्लोज डोर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक रूम आहे, त्या रूममध्ये तुम्ही 2 व्यक्ती बोलतायत आणि रूममध्ये काय होतंय आवाज घुमतोय पूर्णपणे, कारण डोर क्लोज आहे. म्हणजे अनेकदा पहा एखादी रूम असेल त्या रूममध्ये कुठलीही वस्तू नसेल आणि ती रूम जर लावून घेतली तर काय होतं आवाज पूर्णपणे घुमतो, म्हणजे योग्य प्रकारे कम्युनिकेट करता येत नाही, त्याला म्हणतो आपण क्लोज डोर कम्युनिकेशन. ठीक आहे, तर ते एक बॅरियरच आहे कम्युनिकेशनमध्ये, कारण आवाज हा पूर्णपणे रूममध्ये असा घुमतो, व्हॉइस म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट आहे अनकम्फर्टेबल टेम्परेचर, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 व्यक्ती आहेत ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कुठेही बोलतायत, पण खूप ऊन आहे किंवा आपण म्हणू शकतो खूप थंडी, तरी ती योग्य प्रकारे कम्युनिकेट करू शकणार नाही कारण टेम्परेचर अनकम्फर्टेबल आहे. तर हा एक बॅरियर आहे फिजिकलमध्ये. नंतर ओल्ड इक्विपमेंट, म्हणजे बोलण्यासाठी हा इक्विपमेंट आहे ते खूप जुने, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फोनवर बोलायचं आहे बी व्यक्तीशी, ठीक ए व्यक्तीला फोनवर बी व्यक्तीशी बोलायचं आहे आणि जो फोन आहे ना खूप जुना आहे, पूर्ण खर आवाज येतोय, तर हा एक फिजिकल बॅरियर येतो. त्यानंतर लाइटिंग म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही कम्युनिकेट करता एक उदाहरण सांगतो, एक लग्न आहे, ठीक आहे, त्या लग्नामध्ये तुम्हाला भाषण द्यायचं आहे आणि भाषण म्हणजे आपण म्हणू शकतो नाही का आशीर्वाद देतात लग्न स्टार्टिंगला कोणी पण पुढारी व्यक्ती असतील किंवा जे एखादा साधू संत असतील ते आशीर्वाद देतात. ठीक आहे, तर आशीर्वाद देताना त्यांच्यावर खूप कॅमेरे चमकत आहेत, खूप फ्लॅश चमकत आहेत, म्हणजे लाइटिंग, तर त्या लाइटिंगमुळे ते योग्य प्रकारे बोलू शकत नाही, त्याला पण आपण फिजिकल बॅरियर इन कम्युनिकेशन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बेसिकली पहा जेव्हा पत्रकार परिषद असतात आणि त्यावेळेस अनेक कॅमेरे एकाचसाठी त्यांच्यावर फ्लॅश मारत असतात, त्यावेळेस जो समोरचा व्यक्ती त्याला योग्य प्रकारे बोलता येत नाही, त्याला लाइटिंगचा प्रॉब्लेम म्हणतो, तो एक फिजिकल बॅरियरच आहे कम्युनिकेशनमध्ये. तर गाईज आज आपण काही बेसिक कम्युनिकेशनचे बॅरियर पाहिले, एक्झामच्या दृष्टिकोनातून त्यांचे पॉईंट तुम्हाला पाठ करायचे आणि समजून घ्यायचं आहे व्यवस्थित की फिजिकल बॅरियर काय असतं, म्हणजे मेन काय आहे त्याचे वरची पॉईंट, फिजिकल बॅरियरमध्ये काय काय येतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये इतके पॉईंट येतात. त्यानंतर आहे
सायकोलॉजिकल बॅरियरमध्ये काय येतं, तर आता 2च येतात असं नाही, आणखी येतात. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, पण एक्झामला हे विचारले होते म्हणून याचं मी एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं. त्यानंतर क्रॉस कल्चर बॅरियर काय असतात, तर स्टेरिओटाईप असतं, लँग्वेज बॅरियर असेल किंवा कॉम्प्लेक्ट व्हॅल्यू असेल, तर एक क्रॉस कल्चर आहे. ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं, नॉईज वगैरे हे तर कॉमन आहे, ठीक आहे. नॉईज जवळजवळ सगळीकडेच असतो, पण बाकीचे कॉम्प्लेक्सिटी असेल, फिल्टरिंग मेसेज असेल, स्नॅप रिॲक्शन असेल, हे ऑर्गनायझेशनल बॅरियर आहे. त्यानंतर एक काय सांगितलं, सिमेंटिक बॅरियर. सिमेंटिकचं तुम्हाला सांगितलं होतं की लँग्वेजचे प्रॉब्लेम, जिथं लँग्वेज डिफरंट असते किंवा लँग्वेज कळत नाही समोरच्याला, किंवा आपण जे सांगतोय ते अंडरस्टँड होत नाही, त्याला आपण म्हणतो सिमेंटिक बॅरियर, म्हणजे लँग्वेजचे प्रॉब्लेम, ठीक आहे. तर गाईज हे आजचे बॅरियर्स होते इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमधील. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.